नमस्कार, मी स्वाती काळे. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की ऑल इन वन हा आपला ट्यूशन क्लास फक्त अभ्यासापुरता मर्यादित नसून मुलांच्या सवयी, गुण, दोष, आवड, स्वावलंबन, शिस्त आणि त्याचबरोबर अभ्यास या सर्वांचा एकंदरीत विचार करून त्यांच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती पालकांची. म्हणजे माझी तर असणारच आहे, पण मला गरज आहे पालकांच्या सहकार्यांची. कारण मी घरी पोहोचू शकत नाही प्रत्येकाच्या. त्यामुळे मुलांना त्यांच्या मध्ये बदल करण्यात, त्यांना योग्य ती हेल्प करण्यात व त्यांना कधी काय करायचं आहे, टीचरनी कधी काय सांगितलेलं आहे हे आठवण करून देण्यासाठी व वेळोवेळी रिमाइंड करण्यासाठी पालकांना थोडा वेळ काढावाच लागेल. जसं की आपण मागच्या 15 दिवसामध्ये एक छोटासा नकळत एक उपक्रम राबवला होता की रात्री झोपताना रोज ब्रश करायचा आहे. सगळ्या शाळांमध्ये माहिती आहे. आपण ॲन्सरमध्ये टिकही करतो गुड हॅबिट्समध्ये, पण प्रॅक्टिकली करत नाही किंवा कुठली शाळा ते करून घेत नाही. आपण ते समर कॅम्पमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच मुलांनी तो केला. आणि आताही आपल्याला फक्त तात्पुरतं काही दिवसांपुरतं नाही, मुलांमध्ये कंटिन्यू ती हॅबिट लागली पाहिजे, हा आपला महत्त्वाचा मोटो आहे. तर त्यासाठी काही पालकांनी काही दिवसच पाठवलं, पण कंटिन्यू नाही पाठवलं. त्यानंतर म्हणजे मी सुद्धा माझ्या मुलांचा डेली पाठवत होते, पण मी आता ते बंद केलं. कारण की काही पॅरेंट्सला वाटायला लागलं की उगाच डेली ह्या फोटो पाठवतात किंवा पाठवायला लावतात. कोणाला आवडत असेल नसेल व्हॉटेवर जे पण काही आहे, पण फोटो हा मुळात उद्देशच नाही आहे फोटो पाठवावा. फक्त मुलांना कुठंतरी एक छोटेसं सुरुवातीच्या काळात धाक वाटावा की नाही, मॅडमला दिसलं पाहिजे मी ब्रश केलेला, मॅडम पाहतात. हे सवय लागण्यासाठी त्यांना हे आहे. तुमचा मुलगा जर करत असेल डेली ब्रश आणि फोटो पाठवतही नसाल तर व्हेरी गुड. गरज नाही आहे मला फोटो पाठवण्याची, फक्त त्याला सवय लागण्याची गरज आहे. तर नो प्रॉब्लेम. मी वेळोवेळी जो काही सवयी सांगत राहील किंवा जे काही आपले बदल होत राहील त्याच्यात कृपा करून सहकार्य करा मुलांना. कारण मुलं स्वतःचा फोटो टाकू शकत नाही किंवा आपण त्यांना तेवढा मोबाईल देणार पण नाही, द्यायचा पण नाही आहे. फक्त पॅरेंट्सनी थोडासा वेळ काढून मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या किंवा मला हेल्प होईल त्या गोष्टीची. त्याच्यामुळं मला जो प्रयत्न माझा चालू आहे त्यासाठी कृपया करून सहकार्य करा. अभ्यास तर चालूच राहील, मार्कावर नाही, मुलांच्या बदलामध्ये आपलं लक्ष असलं पाहिजे. सो थँक्यू.